आणि म्हणतात ना, संधी जर जरा तरुण आली तर तिला लात मारू नये, ऐक नाही. आणि आपण तेच तर करतो चुकी. महान दैववादी आपल्याला सांगतात, बैठकीत जा, बैठकीत जा, बैठकीत जा, शिकून ये आणि सुधर. पण आपण नाही सुधरत, ऐक नाही. संधी येते दारामध्ये, आपण सुधरत नाही, कुठेतरी आपण चुकतो. तर पुढचा सेवक जो आपला प्रमुख सेवक गावामध्ये राहतो तो आपल्याला सांगतो, चल रे भावा, चल रे भावा, चल रे बाई. नाही, वेळच नाही. आता पुष्कळ मार्गदर्शन झाले आणि आपण सर्वांच्या लक्षात आला असेल, वेळ का मिळत नाही, ऐक नाही. आज आपण शेतामध्ये पराला होतो, 50 रोजगारणी आहेत. जोरात काम आहे, थोडंसं जास्त, आपण मोठा शेतकरी आहोत, 50 रोजगारणी आहेत. परंतु घरी एखाद्या व्यक्तीची परिस्थिती डामाडोल झाली, परिस्थिती बिघडली, तब्येत बिघडली, काय कराल, काय करणार आपण? आधी 50 बायला पाहणार, पेंड्या करायच्या, चिकन करायच्या म्हणून, की त्यांना तिथंच थांबवून त्या व्यक्तीला धरून डॉक्टरकडे जाणार आहोत? प्रथम डॉक्टरकडे. तुमच्याकडे जेव्हा दुःख होता, डॉक्टर संपले, वैद्वानी संपले, नाही का, गावातले इकडे तिकडचे सर्व संपले आणि नंतर खिसे खाली झाले. एवढा करून सुद्धा समाधान मिळाला नाही. तेव्हा एक परमेश्वराची आठवण आली, कुणाच्या तरी कोणत्या तरी सेवकाच्या माध्यमातून. नाही, तो पण मार्गामध्ये आणि मला सुखी आहे, मस्त आनंदित राहते, चल बरं विचारून येऊन. आठवण आली की नाही? तर ते तेवढे खर्च झाल्याच्या नंतर आपला कर त्या भगवंताकडे गेला. आणि तेव्हा मग आपण काय केलं, सर्व घरचे आंघोळ केलं आणि सकाळी बिलकुल कार्यकर्त्याकडे गेला. सर्वच्या तेव्हा पण कामं होते, कामं आज पण आहेत, उद्या पण राहतील. कारण हा आहे प्रपंच साधायचा आहे. महान दैववादी यांनी म्हटलं आहे की भगवत कार्य करायचे आहे. कसे? परपंच साधत असताना प्रपंचातून परमार्थ करायचा आहे. म्हणजे आपल्या सर्व कामं करून आपल्या कामाला त्याग नाही करायचं आहे. कारण घर सुद्धा चालवायचं आहे, पोटपाणी सुद्धा सांभाळायचं आहे. आपले घरचे सर्व कामं करून वेळात वेळ काढून भगवत कार्यात जायचं आहे. तेव्हा आपल्या जीवनाचा उद्धार होईल. आता आपण नुसतं सकाळी विनंती, सायंकाळी प्रार्थना केलो की जीवनाचा उद्धार झाला असं नाही आहे, नाही का? म्हणतो दररोज आपण दररोज म्हणतो, पण फक्त काय शब्द निघतात, आपली हलचाल होत नाही, आपला आचरण होत नाही, आणि तसे विचार बनत नाही. आणि म्हणून घरातलं वातावरण दूषित होतो. आणि दूषित होण्यामागचं कारण मग काय? हातपाय दुखतील, बीपी होईल, शुगर होईल, अनेक प्रकारचे रोग आपल्या शरीराला जळतात. कारण शरीर हा नाशिवंत आहे. बाबालाच तर नाही सोडला, आहे की नाही? बाबाला सोडलं तर आपण कोणते आहोत, आहे नाही? परंतु या शरीराला निरोगी कसा ठेवता येईल याचा उपचार महान दैववादी यांनी सांगितले आहे 12 ओळी. आता 12 ओळी कोणत्या? 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम. ते आपण तर रोज म्हणतो, पण तसे वागतो का? नाही. म्हणूनच तर दारामध्ये दुःख येतो. दुःख दारी दूर करते उद्धार. आधीच आपण म्हटलं की नाही, 4 तत्वात सुरुवातीलाच पहिल्या दिवशी कार्यकर्त्याकडे गेलो, कार्यकर्त्याने म्हणला या मार्गामध्ये मरावा लागतो. सुरुवातीला आपण विचार केला आपल्याला जिवंत राहायचं आहे, आपला परिवारातली व्यक्ती सुखी झाल्या पाहिजे, म्हणून आपण कुठेतरी धावपळ करत होतो. परंतु कार्यकर्ता म्हणतो या मार्गात मरावा लागतो. आता कसा मरावा लागतो? वाईट विचाराने. अनेक देवदेवतांचे विसर्जन करावं लागतो. आपले दूषित विचार असतील त्यांचा त्याग करावा लागतो. व्यसन असतील त्यांचा त्याग करावा लागतो. पण मार्गात आल्यावर पकडल्यानंतर काय होतं, बाजूलाच बसला होतो, तो खेळत होता, आम्ही पाहत होतो, आहे की नाही? त्यामुळे चुकी आहे, मी खेळलो थोडी. मार्गात आल्याच्या नंतर सुख मिळते तेव्हा. आणि मग हळूहळू दिवाबत्ती चढते. मग घरी एक थोडीशी ज्योत चिंगार उडते ना, तर काय करते, आता काकाजीने सांगितलं होतं, आमचे बौद्धीचे परमात्मा सेवक मंडळ मोहाडी शाखा शिवराज उपाध्यक्ष महोदय यांनी सांगितलं होतं आता की हळूहळू दुःख लहान असते, परमेश्वरामध्ये सुधरून जा. आपण काय लक्ष देत नाही, पोतापटा करत होता तिथे बसला, ते झालं नाही, मला काय होणार आहे? दुसऱ्याचा पाहिजे नाही आहे, मार्ग मी स्वतः करता घेतलेला आहे. तो बाजूवाला सेवक काय करते, तो दुसऱ्या गावचा सेवक काय करते, ते जर मी बघितला तर माझ्या जीवनाचा नाश होईल, माझ्या कुटुंबाचा, माझ्या परिवाराचा नाश होईल. तुम्ही माझ्या करता, मी तुमच्या करता मार्गाचा स्वीकार केलेला नाही आहे. मी स्वतः करता केला आहे, स्वतःच्या परिवाराच्या सुद्धा करता केलेला आहे. तर मी किती चांगला चालतो, माझे विचार किती चांगले आहेत, मी किती तत्वज्ञानाने वागतो, किती भगवत कार्यामध्ये जातो आणि किती सेवकांना मार्गदर्शन करतो, याच्यावर डिपेंड आहे माझी मानसिकता. कारण मनी जसे म्हणतात ना, काही जुने लोक म्हणतात, जसे मनी असे तसे स्वप्नी दिसे. आपण म्हणतो स्वप्न पडला, दिवसा विचार केला, रात्र विचार केला, 24 तास डोक्यामध्ये विचारच चालला म्हणून स्वप्न पडला, आहे का नाही? म्हणजे आज आपण जे कृती करणार आहोत, आज भगवत कार्यामध्ये आहोत, म्हणजे चांगल्या विचारामध्ये आहोत.
परमेश्वर उपस्थित आहेत, आपले सद्गुरू महादेव जिंदेजी उपस्थित आहेत, त्यांच्या संगतीमध्ये आहो. जैसी पंगत वैसी रंगत. जसं तुम्ही आपल्या जीवनाला वळण द्याल तसं आपलं जीवन घडेल. तर ते वळण देण्याकरता काय आहे, चर्चा बैठक शाळाच आहे की नाही. आता आपण आता आपण जर शाळेत गेलो, शाळेत आपल्या मुलांची आपण ऍडमिशन करतो. ऍडमिशन झाल्याच्या नंतर एखादा मुलगा लहान आहे, शाळेत जात नाही, त्यांना काय करतो आपण, चल रे भाऊ, एखादा दुकान पडला, चल रे चॉकलेट घेऊन देतो, हा घे 1 रुपया, मग आल्यावर घेशील. कुठेतरी आपण लालच लावतो की नाही. तर आपल्याला आपल्या मुलांवरती संस्कार घालावा लागेल. संस्कार कसे, चॉकलेटचे नाही, संस्कार घालावा लागेल 12 ओळींचे. महान तेगबहादूर जिंदेजी यांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम यांचे संस्कार घालावे लागेल. संस्कार पडतील कसे, संस्कार पडतील तुम्हाला आपल्या सहपरिवार सोबत जेव्हा तुम्ही चर्चावटामध्ये जाल, भगवत कार्यामध्ये जाल, सेवक संमेलनामध्ये जाल, हवन कार्यामध्ये जाल, वेळात वेळ काढण्याची तुमची जेव्हा मानसिकता तयार होईल तेव्हा तुमच्या मुलगा मुलगी ते सुद्धा तयार होतील. कारण नाही, माझा वडील जात होता, तो तर शेतात जात होता, इकडे तिकडे राब होता, तरी सुद्धा भगवत कार्यामध्ये 2-3 तास देतच होता, मी पण जाईन. संस्कार, संस्कार मोबाईल असं करायचं नाही. आता आजकाल प्रत्येक घरी संस्कार आहेत, पण सकाळी उठून किती लोक महान तेगबहादूर जिंदेजी यांचे मार्गदर्शन ऐकतात. युट्यूबवर भरपूर सारे मार्गदर्शन आहेत, भजन आहेत, ऐकतो का नाही. म्हणजे आपली सुरुवातच चुकीची होत आहे. सुरुवातच आपण व्हॉट्सअपवर हॅलो हाय वगैरे वगैरे नाही का, तिथून सुरुवात होते, म्हणून दिवसही व्यर्थ जाते. आणि वेळ हा अमूल्य आहे. महान तेगबहादूर जिंदेजी यांनी वेळेला महत्व दिलं आहे, वेळेला महत्व दिलं आहे. कारण बाबांनी म्हटलं आहे, शब्द हेच भगवान आहे, आणि शब्द आणि वेळ या 2 वस्तूला महान तेगबहादूर जिंदेजी यांनी आपल्या हयातीमध्ये आणि आता सुद्धा वेळेला महत्व दिलेलं आहे. आपण नाही देत. वेळ काय आपल्याकरता थांबणार नाहीये, वेळ आपल्याकरता काय थांबणार आहे का, नाही. परंतु त्या वेळेसोबत जर आपण चालतो तर आपला विकास होणार आहे. म्हणूनच महान तेगबहादूर जिंदेजी यांनी म्हटलेलं आहे की आपल्या जीवनातील या अमूल्य वेळेतील काही क्षण भगवत कार्यात द्या. संपूर्ण वेळ नाही, दिवस रात्र नाही, पण आपले सर्व कार्य आटोपून काही क्षण या भगवत कार्यामध्ये द्या. त्यामुळे तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. आता जसं आज आपण इथं बसलो, इथं आपण आलो, कितीतरी सेवकांनी मार्गदर्शन केला. सर्वांची एकच मार्गदर्शन होते का, पण काय काय सेवक म्हणतात चर्चावटामध्ये का जायचं का, तोच सांगते 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाला मार्ग काढला. कारण तर मला माहीतच आहे, येते जा मी पाहतो, मग नंतर पाहिजे. तो इकडे बसून राहिले टपरीवर, ऐक नाही, जसं व्यस्त होऊन जातो. भाऊने सांगितला मोवाडचा अनुभव. आम्ही पण तिकडे कार्यक्रमाला गेलो, त्यांना म्हणत होतो नाही का वेळ नाही आहे. वेळ केव्हा निघते, जेव्हा दुःख येते तेव्हा मग समजते नाही वेळ कशी काढावी लागते. नाहीतर आपण व्यस्त जाऊ ना, आ रहा है ना देख लेंगे बाद में. परमेश्वर जेव्हा देते ना तेव्हा देत राहते, भरून टाकते. पण जेव्हा माठ भरला तेव्हा थांबून जा म्हणते. आता मला विचार करते म्हणते माझ्या हातात आहे, दंडा कुठे मारायचा, तेव्हा माठ फुटेल म्हणते तुझा. मग दंडा बरोबर कठावर मारते तर फुटून जाते. दुःख पुन्हा आपल्या दारात येते, तेव्हा आपल्याला पुन्हा आठवण येते भगवत कार्याची. आणि म्हणून सर्व सेवकांना मी विनंती करेन की महान तेगबहादूर जिंदेजी यांनी जे 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम दिले आहेत त्याकडे लक्ष द्यावं. कारण त्याकडे जर आपण लक्ष दिला नाही तर आपले मुलं देणार नाही, आपल्या वर्तणुकीमध्ये ते विचार येणार नाही. आणि तसे विचार जर आपल्या अंगी आले नाही तर आपला विकास होऊ शकत नाही. तुम्ही कितीही फिरा, किती डॉक्टर करून टाका. आता भावने सांगितलं 25-30 हजार रुपये लागले, पण औषधीचा आराम लागला नाही. शेवटी भगवत कार्याकडे जावं लागला, एका परमेश्वराकडे जावं लागला. फक्त तीर्थ बनवून दिला, अगरबत्ती ज्योत लावला, फुकटामध्ये आराम लागला. आणि सुरुवातीला जर त्याने विचार केला असता तर, त्याकडे लक्ष दिलं असतं, त्यांच्या शब्दाकडे लक्ष दिलं असता तर 30,000 वाचले असते. त्या 30,000मध्ये घरचा कुठेतरी उद्धार झाला असता, कोणते तरी मोठे कार्य झाले असते. ह्या ज्या लहान लहान चुका आहेत ज्या आपल्या हातून घडतात, याकडे प्रत्येक सेवकांनी जर लक्ष दिला तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल. म्हणून भगवत कार्यामध्ये आपले काय पाहिजे, आपलं मन लागायला पाहिजे. आपला भगवत कार्यात मन राहत नाही. त्यांनी सांगितलं चल जावाचं आहे, चाललो असं. भगवत कार्यात बसल्याच्या नंतरही आपल्या इकडे तिकडे या गोष्टी राहतात. म्हणजे समोरचा व्यक्ती काय सांगते तिथं आपलं मन राहत नाही, आपलं मन त्या गोष्टीतच राहते. आता आपण आलो कशा करता, भगवत कार्य करता. भगवत कार्यामध्ये आलो कशा करता, शिकण्याकरता. तर शिकून केव्हा, इकडून जेव्हा आपण ग्रहण करू, इकडून जाईल तेव्हा इकडून निघेल, आहे काय. आपण इकडून खातो तेव्हा इकडून निघतं ना, तसा इकडून घालून आपण तेव्हा इकडून निघेल. इकडून निघाल्यानंतरच तुम्ही चांगल्या चांगल्या लोकांना किंवा आपल्या परिवाराला मार्गदर्शन करू शकता. मार्गदर्शन करणे म्हणजे नुसता स्टेजवर जाऊन मार्गदर्शन करणे नाही आहे, घरामध्ये सुद्धा बोलण्यामध्ये मार्गदर्शन होते. एक पत्नी आणि वडील म्हणजे स्त्री पुरुष आपल्या घरातील मार्गदर्शक आहेत.
म्हणूनच तर कार्यकर्त्यांचे शब्द राहतात, तुमच्या घरी जर तुम्हाला मंडळीला का त्रास झाला असेल तर ते बनवून द्या. घरी जो प्रमुख राहते आहे का नाही, शब्द राहतात. म्हणून आपल्या घरी संस्कार कसे पडतील याकडे आपण जर लक्ष दिला तर मला वाटते आपण कुठेही थांबणार नाही आणि दुःख येणार नाही. जसा एखाद्या वेळी दुःख जर आले आणि आपण भगवत कार्यात जातो, परमेश्वर कार्यामध्ये वेळ देतो, जसा भाऊनी आपला अनुभव सांगितला, पिकअप त्यांच्या पाठीवरून गेला, पाठीवर उभा राहिला तरी सुद्धा कमरेला कोणतेही त्रास झाले नाही, आज मस्त टनाटन आहेत, कारण दैवी शक्ती जागृत आहे. म्हणून भगवान महादेव जिंदगी म्हणतात की दैवी शक्ती खडी आहे, सभी मिलके प्रणाम करो, आहे की नाही. इथं सुद्धा दैवी शक्ती आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या त्या ठिकाणी दैवी शक्ती तुमच्यासोबत राहते, पण तिचे वेळ राहते. तुम्ही जर तिला वेळ देता ते तुम्हाला वेळ देईल, कारण त्याला सुद्धा जग सांभाळायचं आहे. भगवान काय आपला गुलाम आहे का? बरोबर आहे. आपण बाबांचे सेवक आहोत तर सेवकाप्रमाणे वागावं लागेल. महान दैववाजुंदेजी यांनी जे शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीप्रमाणे वागावं लागेल. आणि ते शिकवणीप्रमाणे जर वागलो नाही तर आपण कुठेतरी चुकू आणि चुकल्याच्या नंतर पुन्हा दुःख येतील. तर असं आपल्याला वाटतं का, कुणाला वाटते का पुन्हा दुःख यायला पाहिजे, पुन्हा डॉक्टरकडे जायला पाहिजे, पुन्हा कोणतं संकट यायला पाहिजे, घरातील जमा असलेली संपत्ती व्यर्थ जायला पाहिजे, असं कुणाला वाटते का? नाही. तर आपल्याला नाही वाटत ना, म्हणूनच भगवत कार्यात जावं लागेल. आणि एक भगवत कार्यात जाण्याची एक वळण लावावं लागेल. सर्वप्रथम स्वतःमध्ये लावावं लागेल. पती पत्नी दोघांनी जर विचार पक्का केला तर मुलं नक्कीच येतील. काही काही लोक म्हणतात की माझा मुलगा अभ्यास आहे म्हणतात, मोबाईल पाहत राहते, चर्चाटाची वेळ झाली का अभ्यासावर बसते, आहे का नाही. परंतु चर्चा बैठक हा सुद्धा एक अभ्यासच आहे. पण हा अभ्यास कसा आहे? धार्मिक, आध्यात्मिक आहे. आणि जीवनातील प्रत्येक मानवाने आपल्या जीवनातील अमूल्य वेळातील 24 तासातील 1 ते 2 तास तरी भगवत कार्यात दिला, आजीवनपर्यंत असा जर वेळ दिला तर तो सत्कार्य करत आहे. कोणाचे? परमेश्वराचे कार्य करत आहे. म्हणून परमेश्वर त्याच्यासाठी धावून येईल. आता बाकी लोकांचे पण दैवत आहेत, भगवान आहेत, ते पण मानतात. आपण अनेक मध्ये असताना किती देवतांना मानत होतो, किती देवतांचे पूजन करत होतो. पंडित लोकांना तर ते 12 वर्षे पोटाभर देत होतो, ते लालपणाचं ते आपण चिंपत होता, आहे की नाही. आता पण परिस्थिती आहे. म्हणजे अंधश्रद्धा दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे महान दैववाजुंदेजी यांनी दिलेला आहे मानव धर्म. जीवनाचा उद्धार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मानव धर्म महान दैववाजुंदेजींनी दिला आहे. काय मोठा ग्रंथ वाचायचा आहे का? परंतु विविध ग्रंथांचा अध्ययन करून भगवान बाबा हनुमानजी यांच्या माध्यमातून महान दैववाजुंदेजी यांनी 12 ओळी दिलेल्या आहेत. एकदम सिंपल. इथं काय शिकल्याची गरज नाही. काय काय म्हणतात मला तर हेच नाही का, आम्ही शिकलोच नाही का, वाचतच नाही. भाऊ तू जर दररोज चर्चामध्ये गेला, तुझ्या घरी जर विनंती प्रार्थना होते तर बाकी सेवक बाकी परिवारातील लोक जे जोरात म्हणतात ना, सांगतात, ते आपल्याला पाठांतर होऊन जाते. पण एक लक्ष, एक चित्त, एक ध्येय, एक भगवान असेल तर मुझे ऐसी लगन तू लगा दे कि तेरे बिना पल ना रहूं. परमेश्वराला विनंती करा की मला तुझी लगन पाहिजे. माझ्या मनात ना सट्टा, ना जुवा, ना दारू, ना वाईट व्यसन, ना अंधश्रद्धा मनात यायलाच नको. तुझीच लगन पाहिजे. मुझे ऐसी लगन तू लगा दे कि तेरे बिना पल ना रहूं, कि तेरे बिना पल ना रहूं, कि तेरे बिना पल ना रहूं. मन में प्यार वाली ज्योत जला दे कि तेरे बिना पल ना रहूं. असं आपली भक्ती आहे का? म्हणजे भक्तीमध्ये आपल्याला रंगावं लागेल, तिथं आपल्याला घालावं लागेल. जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा एक लक्ष, एक चित्त, एक ध्येय भगवान याप्रमाणे आपल्या स्वतःच्या आत्म्याला तिथं केंद्रित करावं लागेल. तेव्हा भक्ती रस तयार होईल. आणि घरात जर भक्ती रस तयार झाला तर दारामध्ये यायच्या आधी कोणतीही संकट नाही का विचार करत जाऊ की नको इकडे परमेश्वर गदा धरून आहे, जाऊ की नको गदा पडेल. पण दैवी शक्ती उभी आहे, पण तिला सांभाळ करण्याकरता, तिला आपल्याजवळ ठेवण्याकरता 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम याची गरज आहे. याची जर आपण तंतोतंत पालन करतो. आता आपण व्यवहारामध्ये आहोत, मानव जातीमध्ये आहोत, कधी चुका होतील, चुका होतात. परंतु वारंवार जर चुका झाल्या परमेश्वर किती माफ करेल हे एक विचारायची गोष्ट आहे ना. कारण प्रत्येक वेळी चुका आपण तेच करतो. परमेश्वर म्हणतो सुधरून जा, सुधरून जा, सुधरून जा, पण पुन्हा आपण तेच करतो. म्हणून याची सुधारणा कुठं होईल? चर्चा बैठकच्या माध्यमातून.
आणि चर्चापटकमध्ये जाण्याची फार गरज आहे. म्हणून आजच्या प्रसंगी मला 2 शब्द त्या माध्यमातून आपले विचार ठेवण्याकरता सुवर्ण संधी दिली. भाऊंचा मी सर्वात आधी धन्यवाद करतो, बाबांना सुद्धा धन्यवाद करतो. आणि आजच्या प्रसंगी सर्वांना मी सांगू इच्छितो की सर्व सेवकांनी 4 तत्व 3 शब्द 5 नियम याला सोडू नये. अनेक व्यसनाकडे तर जाऊच नये, कारण त्यामध्येच आपला जीवनाचा नाश आहे. म्हणून भगवत कार्य करा, आपले कार्य करा, भगवत कार्य करा, आपले कार्य करा, भगवत कार्य करा. 5 संतुलन बरोबर तराजी बलन काटा किलो असं झालं तर कसं होईल? असं राहते नाही. इकडे भगवत कार्य, इकडे तुमचे कार्य, इकडे भगवत कार्य, इकडे तुमचे कार्य. संतुलन बरोबर असेल, जीवन बरोबर चालेल आणि याच ठिकाणी तुमच्या घरी सुख, शांती आणि समाधान नांदेल. धन्यवाद. नमस्कार.